नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या स्कॉलरशिप स्टडी पॉईंटमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या बुद्धिबळच्या प्रश्न तयारीसाठी आणखीन एक पेपर सोल्युशन पाहणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेपर 2 इंग्रजी आणि बुद्धिमत्ता याचं एक पेपर सोल्युशन पाहणार आहोत आणि आपण पाहणार आहोत की कशाप्रकारे आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत. तर पहा, हे असे व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त पाहिजेत, कारण तुम्हाला वेगवेगळ्या प्रश्नांची माहिती होणार आहे आणि तुमची सराव हा चांगला होणार आहे विद्यार्थ्यांनो. तर आता आपण जास्त न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात. पहा, विभाग 1 इंग्रजी. तर पहिला प्रश्न पहा, चित्रातील कृती कोणती? तर इथे कृती आपल्याला विचारलेला आहे, ॲक्शन विचारलेलं आहे. पहा पर्याय पहा, स्किपिंग म्हणजे दोर उडी, हे चुकीचं होणार आहे. रनिंग करतोय का तो? नाही. सायकलिंग, तर अगदी बरोबर आहे, तो सायकलिंग करतोय. वॉकिंग करतोय का? नाही. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. दुसरा प्रश्न पहा, लुक ॲट डॅश मून, योग्य उपपद. उपपद म्हणजे काय? आर्टिकल. ए अँड द आर्टिकल हे आहेत उपपद. अँड हा उपपद नाही आहे म्हणून हा कॅन्सल झालेला आहे. मग पहा अँड हा आर्टिकल आपण AEIOU सुरू होणाऱ्या शब्दांपुढे वापरतो. AEIOU जे काही 5 वोवेल्स आहेत इंग्लिश भाषेतील, त्यांच्यापुढे आपण अँड हा आर्टिकल वापरतो. तर मून पहा यमने स्टार्ट झालेलं आहे, म्हणजे हा काय आहे? कॉन्सोनंट. मग कॉन्सोनंट साऊंडच्या पुढे आपण कोणतं आर्टिकल वापरतो? अ. आणि द कुठे वापरतो आपण? वन ऑफ दच्या पुढे. मग आता आपल्याला पाहायचं आहे की हा जो काही मून आहे तो वन ऑफ द आहे का, हे पाहायचं आहे. लुक ॲट द मून, हो अगदी बरोबर, म्हणून आपल्याला इथे दचा वापर करायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला 2 नंबरचा पर्याय हे निवडायचं आहे. जगातील एकमेव वस्तूच्या पुढे आपण द हे आर्टिकल वापरतो, म्हणजे तशी गोष्ट दुसरीकडे नसेल तर आपण त्याला द हे आर्टिकल वापरतो. आणि अ हे आर्टिकल आपण कॉन्सनंट साऊंडच्या पुढे वापरतो. कॉन्सनंट साऊंड म्हणते हे लक्षात घ्यावं देतो. आणि ॲन आपण वोवेल साऊंडच्या पुढे यूज करतो. आणि जर AEIOUमध्ये येणारा जो काही वोवेल आहे त्याचा जर साऊंड जर आपला कॉन्सनंटसारखा असेल तर इथे आपल्याला अच वापरायचं आहे. त्यानंतर पहा तिसरा प्रश्न, व्हेअर इज युअर हाऊस? पुढील वाक्यात योग्य विरामचिन्ह निवडा. तर पहा व्हेअर इज युअर हाऊस म्हणजेच काय? हा प्रश्न विचारलेला आहे, मग इथे प्रश्नचिन्ह दिलेलं नाही आहे, म्हणजे आपल्याला प्रश्नचिन्ह सिलेक्ट करायचं आहे. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर पहा चौथा प्रश्न, 76 शब्दाच्या स्पेलिंगवरून अंक ओळखा. आपल्याला अंक ओळखायचे आहे. 76 पहा कुठे आहे? 4 नंबरच्या पर्यायामध्ये, हेच असणार आहे त्याचं बरोबर उत्तर. पाचवा प्रश्न पहा, खालपैकी कोणता शब्द वर्णानुक्रमे तिसरा येईल? वर्णानुक्रमे म्हणजेच काय? अल्फाबेटिकल ऑर्डर, ABCDच्या क्रमानुसार. तर पहा ऑप्शनमध्ये सगळे जे काही वर्ड्स आहेत ते बीनं स्टार्ट होत आहेत. आपलं सेकंड लेटर चेक करायचं आहे. सेकंड लेटर देखील एच आहे, कॉमन आहे. मग पुन्हा आपलं थर्ड लेटर पाहिजे आहे. पहा इथे आर आहे, इथे यल आहे, इथे जी आहे आणि इथे पुन्हा बी आहे. म्हणजे ABCDमध्ये कोणतं लेटर फर्स्ट येतो? बी, म्हणजे याचा क्रमांक असणार आहे पहिला. त्यानंतर पहा कोणतं लेटर येणार आहे? जी येणार आहे, हा दुसरा असणार आहे. मग आर आणि यलमध्ये कोण आधी येतो? यल आधी येतो, म्हणजेच हा तिसरा क्रमांकावर असणार आहे, ह्या चौथ्या. आणि आपल्याला विचारले तिसरा वर्णानुक्रमे, म्हणजेच आपल्याला 2 नंबरच्या पर्यायाला टिकायचं आहे. बॉल जो काही वर्ड आहे तो तिसऱ्या क्रमांकावर येणार आहे. पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी रिकाम्या जागी योग्य शब्द वापरा. मंडे डॅश वेनसडे थर्सडे, मग इथे काय येणार आहे? ट्यूसडे. अगदी सोपा प्रश्न होता, 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. 7वा प्रश्न पहा, रिकाम्या जागी योग्य अक्षर भरा. तर इथे पहा GOAT इथे येणार आहे. गोट आणि बोट दोन्ही रायमिंग वर्ड इथे तयार झालेले आहेत. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, परवानगी मागण्यासाठी खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. आपल्याला म्हणलेलं आहे परवानगीसाठी कोणते वर्ड्स आपण लक्षात ठेवतो? मे आणि कॅन. पहा व्हॉट्स द मॅटर, हे काय परवानगी आहे का? नाही, हे प्रश्न विचारलेला आहे. क्लोज युअर आईज, हे काय परवानगी आहे का? नाही. मे आय कम इन सर, पहा हे अगदी योग्य परवानगी आहे आणि मे इथे वर्ड आलेला आहे, म्हणून आपल्याला 3 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं आहे. व्हॉट्स युअर नेम देखील क्वेश्चन आहे, म्हणून 3 नंबरचंच पर्याय बरोबर असणार आहे. त्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन, जर क्यू ॲज टू क्यू स्मॉल क्यू, तर पहा कॅपिटल आणि स्मॉल क्यू दिले, मग कॅपिटल जी आणि स्मॉल जी पहा कुठे दिले? 2 नंबरच्या पर्यायामध्ये, तेच असणार आहे आपलं बरोबर उत्तर. त्यानंतर पहा 10th क्वेश्चन, इतर शब्दांशी यमक न जुळणारा शब्द कोणता? तर पहा पर्यायामध्ये 3 वर्ड्स काय असणार आहेत? रायमिंग वर्ड्स, आणि एक असणार आहे अपोजिट. पहा टेक, गेट, मेक, केक. तर पहा AKE आणि इथे AKE, पण इथे काय आलं? ATE आलं आहे, म्हणजेच काय असणार आहे? हा यमक न जुळणारा शब्द, म्हणून आपल्या 2 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं विद्यार्थ्यांना. त्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन, बिग या शब्दाचा विरुद्ध शब्द कोणता? बिगचा अपोजिट काय असतो? स्मॉल. 1 नंबरचाच पर्याय बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे.
टॉलचा अपोजिट असतो शॉर्ट, स्वीटचा अपोजिट बिटर येणार आहे आणि डार्कचा अपोजिट लाईट येणार आहे. अशा प्रकारे आपल्याला अपोजिट वर्ड्स चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचे विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पहा 12वा क्वेश्चन, चित्र पाहावं, त्या चित्राचे नाव पर्यायातून शोधा. तर पहा इथे चित्र दिसतो आपल्याला ट्रीचा, मग ट्रीची करेक्ट स्पेलिंग कोणती आहे? TREE. पहा कुठे दिलेल्या पर्यायामध्ये 3 नंबरच्या, त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. घाई गडबडीत 3ला टिक करायचं नाही आहे, ते 3ची स्पेलिंग येतं ना, म्हणून आपल्याला प्रश्न व्यवस्थित ऑप्शन्स पाहायचे आहेत. त्यानंतर पहा 13वा प्रश्न, खालील वाक्यातील कोणता शब्द कॅपिटल अक्षराने सुरू होईल? कोणता शब्द म्हणलेला आहे? मग पहा आपल्याला कॅपिटल लेटरचे 3 रूल्स पक्के लक्षात ठेवायचे आहेत. त्यांचा फर्स्ट लेटर हा ऑलवेज कॅपिटल असतो, हा आहे फर्स्ट रूल. सेकंड रूल आहे आय ऑलवेज कॅपिटल आणि थर्ड रूल आहे प्रॉपर नाउन्स ऑलवेज कॅपिटल. हे 3च तर पहा हे 3च नियम आहेत, आपल्याला चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचे आहेत. प्रॉपर नाउन्स म्हणजे एखाद्या व्यक्तीचं नाव, एखाद्या गावाचं नाव, अशा प्रकारे. तर पहा इथे सेंटेन्समध्ये सायली हा फर्स्ट वर्ड आहे आणि सायलीचं यस हा फर्स्ट लेटर असल्यामुळे सेंटेन्सचा तो कॅपिटल असायला पाहिजे. त्याचप्रमाणे तो प्रॉपर नाउन असल्यामुळे देखील तो कॅपिटल असायला पाहिजे. मग कोणत्या शब्दाचा कॅपिटल असायला पाहिजे? पहा सायली कुठे दिले? 3 नंबरच्या पर्यायामध्ये, त्यालाच तुम्हाला गोल करायचे विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पहा 14वा क्वेश्चन, शब्दाचे योग्य स्पेलिंग निवडा. बलून, बलूनची स्पेलिंग अशी असते का? नाही. BALLOON बलून. पहा कुठे दिलेलं आहे? 4 नंबरच्या पर्यायामध्ये, त्यालाच तुम्हाला गोल करायचं विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन, खालील बाण कोणती दिशा दर्शवतो? तर पहा ही बाण कुठे जातोय? वरच्या दिशेमध्ये. वरला आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये? अप, म्हणून 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे. डाऊन अशा प्रकारे असतं, लेफ्ट अशा प्रकारे असतं आणि राईट अशा. हे ॲरोज तुम्ही लक्षात ठेवायचे. त्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन, मी भुंकतो, मी कोण? भुंकणारा कोण असतो? कुत्रा. कुत्र्याला आपण डॉग म्हणतो इंग्लिशमध्ये. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. हॉर्सच्या आवाजाला काय म्हणतात? ओरडण्याला. नी हा वर्ड लक्षात ठेवायचा आहे, तुम्ही इम्पॉर्टंट आहे. डॉगच्या आवाजाला आपण इंग्लिशमध्ये बार्क म्हणतो. अशा प्रकारे हे ॲनिमल्स आणि त्यांचे यंग वन्स आणि त्यांचे क्राईज आपल्याला चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचे आहेत. 17th क्वेश्चन पहा, बांगडीचा आकार कोणता? बांगडीचा आकार कसा असतो? वर्तुळाकृती. मग पहा सर्कल कुठे दिलेलं आहे? 4 नंबरच्या पर्यायामध्ये, यालाच तुम्हाला गोल करायचं. सर्कल म्हणजे वर्तुळ, रेक्टँगल म्हणजे आयत, ट्रायंगल म्हणजे त्रिकोण आणि स्क्वेअर म्हणजे काय? चौकोन. तर हे शेप्सचे नावं देखील आपल्याला चांगलं लक्षात ठेवायचे आहेत. 18वा क्वेश्चन पहा विद्यार्थ्यांनो, सिग्नल या शब्दात किती अक्षरे आहेत? सिग्नल या शब्दातील आपल्याला अक्षरे मोजले आहेत. SIGNAL प्रत्येक लेटर आपल्याला काउंट करायचं आहे. 1 2 3 4 5 6 किती आहेत एकूण? 6. मग 6ला इंग्लिशमध्ये आपण 6 म्हणतो, म्हणून 1 नंबरच्या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. आय हॅवचे संक्षिप्त रूप कोणते? आय हॅवचे संक्षिप्त रूप म्हणजेच कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. आय हॅवसाठी आपल्याला काय करायचं? शॉर्ट फॉर्म VE घ्यायचं आहे, HA कॅन्सल करायचं आहे आणि जिथे आपण कॅन्सल केलेलं आहे तिथे आपण ॲपॉस्ट्रॉफी द्यायचं आहे. I''VE. मग पहा कुठे दिलेलं आहे? 3 नंबरच्या पर्यायामध्ये, यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन, फार्मर हॅज टू प्लो, टेलर हॅज टू क्वेश्चन मार्क. फार्मर प्लो म्हणजेच नांगर वापरतो, तर टेलर काय वापरतो ते आपल्याला सांगायचं आहे. क्लॉथ, सीझर, ग्रेन का रेन आणि रेन कॅन्सल होणार आहेत. तर क्लॉथ आणि सीझरमध्ये आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. क्लॉथला देखील कॅन्सल करावं लागणार आहे, कारण त्यांनी यूज करणारा आपल्याला वस्तू सांगायचं आहे. मग सीझर हे इम्पॉर्टंट आहे टेलरसाठी, म्हणून आपल्या 2 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पहा पुढील क्वेश्चन, गवताचा रंग कोणता? पहा गवताचा रंग कोणता असतो? ग्रीन. 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. 22nd क्वेश्चन पहा, दिलेल्या शब्दातला आपल्याला अर्थपूर्ण शब्द कोणता? मंकीमध्ये आपल्याला अर्थपूर्ण शब्द पहा, MONK मॉन्क येईल की नॉम आणि ऑंग हे तर काही अर्थपूर्ण शब्द नाही आहेत. मॉन्क देखील येणार नाही. आपल्याला की 2 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं आहे. की म्हणजे चावी. त्यानंतर पहा 23वा प्रश्न, यमक जुळणारा शब्द लिहा. कॅट, बॅट, फॅट, मग काय येणार आहे? मॅट. 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे. पुढे पहा, खालील कोडे ओळखा म्हणलेलं आहे. आय लुक लाईक अ हॉर्स, आय हॅव अ ब्लॅक अँड व्हाईट स्ट्रिप्स, हू एम आय. ब्लॅक आणि व्हाईट स्ट्रिप कोणाला असतात? झेब्राला. मग पहा मंकी येईल का? नाही. डॉंकी येणार नाही. झेब्रा. टायगर देखील येणार नाही. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन, घड्याळातील वेळ कोणती? तर पहा घड्याळामध्ये किती वाजले आहेत? 7. हा लहान काटा आहे आणि हा मोठा काटा. मग आपण 7 वाजलेला काय म्हणतो? 7 o'clock म्हणतो.
o'clock आहे का ते? नाही. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे विद्यार्थ्यांनो. अशा प्रकारे आपली इंग्लिशची प्रश्नपत्रिका संपलेली आहे. आता पाहूयात आपण बुद्धिमत्तेचे प्रश्न. तर पहा, बुद्धिमत्तेचे प्रश्न आपल्याला सोडवताना प्रश्न व्यवस्थित काळजीपूर्वक वाचायचे आहेत. कारण बुद्धिमत्तेच्या प्रश्नामध्ये आपल्याला फिरून प्रश्न विचारले असतात, म्हणून आपल्याला नीट काळजीपूर्वक प्रश्न वाचायचे आहे आणि क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे. 26वा प्रश्न पहा, पुढील संख्यामालेचे निरीक्षण करा. ही संख्यामाला जी दिली आहे आपल्याला, याचं निरीक्षण करायला सांगितलं आपल्याला व त्यावरील प्रश्न सोडवा. निरीक्षण करून आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत. तर पहा प्रश्न काय, सम अंकानंतर लगेच विषम अंक आला आहे असे किती वेळा दिसते? सम अंकानंतर लगेच विषम अंक. आता आपल्याला निरीक्षण करून सांगायचं आहे. 3 विषम आहे, हे कॅन्सल होणार आहे. 4 पहा सम आहे, पण समनंतर विषम आलेला आहे का? नाही, समनंतर सम चालले. हा सम आहे पण पुढील देखील समच आहे, पण हे देखील कॅन्सल. पहा इथे 6 सम आहे, पण पुढे काय आलेलं आहे? विषम. ही एकदा झालेलं आहे. त्यानंतर पहा हा विषमच आहे, विषम आहे 3. त्यानंतर 2 हा सम आहे आणि त्यापुढे 7 हा विषम आलेला आहे. त्यानंतर पहा 4 आणि 4 देखील सम आहे आणि पुढे विषम आलेलं आहे. 6 देखील सम आहे, पुढे विषम आलेलं आहे. मग किती वेळा झालेलं आहे? 1 2 3 4 असे किती वेळा झालेले? 4 वेळा. म्हणजेच 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं विद्यार्थ्यांना. तर अशा प्रकारे आपल्याला संख्यामालेचे निरीक्षण व्यवस्थित करायचे आहे. 27वा प्रश्न पहा, खालील प्रश्नात पहिल्या 2 पदामध्ये जो संबंध आहे त्याचा संबंध तिसऱ्या प्रश्न ज्या जागी आहे तो संबंध शोधा. म्हणजे आपला सहसंबंधवर आधारित हा प्रश्न आहे. द्राक्षे घोस तर साधू काय? द्राक्षे घोस ह्यांच्या दोघांचा काय संबंध आहे? तर द्राक्षाच्या समूहाला आपण घोस म्हणतो, घड किंवा घोस म्हणजे समूहदर्शक शब्द दिलेले आहे. मग साधूंच्या समूहाला आपण काय म्हणतो? जथा. संघ येईल का? नाही, जथा. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. गट येणार नाही, जमाव देखील येणार नाही. लोकांचा जमाव असतो, विद्यार्थ्यांचा गट आणि खेळाडूंचा संघ असतो. हे समूहदर्शक शब्द आपल्याला चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचे विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पहा 28वा प्रश्न, 14ला 8 तर 19ला किती? मग पहा 14 आणि 8 यांचं काय रिलेशन आहे हे आपल्याला आधी पाहायचं आहे. मग पहा 1 आणि 4 यांचा जर आपण गुणाकार केला तर 4च येतं आणि 4 दोन्ही 8 होतं. मग 1 आणि 9 यांचा गुणाकार 9 आणि 9 दोन्ही 18 आहे का पर्यायामध्ये? पहा आहे, 3 नंबरच्या पर्यायामध्ये, त्यालाच तुम्हाला गोल करायचे विद्यार्थ्यांनो. तर अशा प्रकारे हे आपल्याला व्यवस्थित सॉल्व्ह करायचे असतात प्रश्न. त्यानंतर पहा 29वा प्रश्न. तर पहा इथे हे चित्राचं आपलं निरीक्षण करायचं आहे. पहिला जो काही चिन्ह आहे तो असं ॲज इट इज राहिलेला आहे, पहिला आणि शेवटचा, परंतु मधला उलट झालेला आहे. मग आपल्याला अशाच प्रकारे करायचं आहे, पहिला आणि शेवटचा ॲज इट इज आणि मधला उलट. पहा 4 नंबरच्या पर्यायामध्ये दिले, त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. अगदी सोपे प्रश्न असतात विद्यार्थ्यांना, आपल्याला बारकाईनं काळजीपूर्वक हे प्रश्न सोडायचे आहेत. घाई गडबड केलं तर आपलं उत्तर हे चुकू शकतं आणि आपल्याला कोणत्या प्रश्नाच्या समोरचा पर्याय आपण तोच गोल केला की नाही हे आपल्याला व्यवस्थित पाहायचं आहे. नंतर पहा पुढील प्रश्न, सोबत चौरसात पहा इथे प्रश्नाच्या जागी असणारं आपल्याला अंक शोधायचे आहे. हा प्रश्न तुम्ही काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि पहा आपल्याला आता या प्रश्नाच्या जागी यांचं काय रिलेशन आहे समजून आपल्याला क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी असलेला अंक शोधायचे. तर पहा बरं विद्यार्थ्यांनो, आपण बऱ्याच वेळा उभ्या आणि आडव्या पद्धतीनं चेक करतो, परंतु जर आपल्याला उत्तर नाही मिळालं तर आपल्याला काय करायचं आहे? अशा पद्धतीनं देखील चेक करायचं आहे. तर पहा इथे 8 4 आणि 8 यांची बेरीज किती होते? 12 होते, ती इथे मध्ये मांडलेली आहे. मग पहा 9 आणि 6 यांची बेरीज किती होते? 15, ती इथे मांडलेली आहे आणि 10 आणि 5 किती होतं? 15, ते आपल्याला इथे मांडायचं प्रश्नाच्या जागी. तर अशा प्रकारे देखील इथे प्रश्न मांडणी केलेली असते. हे अशा प्रकारे देखील आपल्याला चेक करायचं आहे. मग पहा 15 दिले पर्यायामध्ये, हो 1 नंबरच्या पर्यायामध्ये, त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पहा 31वा प्रश्न, चिकू केळीपेक्षा स्वस्त आहे, केळी मोसंबीपेक्षा महाग आहे, परंतु आंब्यापेक्षा स्वस्त आहे, तर सर्वात महाग काय आहे? तर पहा चिकू म्हणलेलं आहे आपल्याला की केळीपेक्षा स्वस्त आहे, म्हणजे केळीपेक्षा त्याची किंमत कमी आहे. केळी मोसंबीपेक्षा महाग आहे म्हणलेलं आहे. केळी काय म्हणलेलं आहे? मोसंबीपेक्षा देखील महाग आहे, परंतु आंब्यापेक्षा स्वस्त आहे. आणि आंब्यापेक्षा स्वस्त आहे म्हणजे सर्वात महाग कोण असणार आहे? मग आंबा. मग पहा आंबा कुठे दिलेला आहे? 1 नंबरच्या पर्यायामध्ये, म्हणून यालाच तुम्हाला गोल करायचं जातं. तर हे आपल्याला ॲरोचा वापर करू. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, बहिणीपेक्षा भावाचे वय 7 वर्षांनी कमी आहे. बहिणीपेक्षा भावाचे वय 7 वर्षांनी कमी आहे. भावाचे वय 7 वर्ष असल्यास बहिणीचे वय किती? बहिणीपेक्षा काय आहे? भावाचे वय 7 वर्षांनी कमी आहे. मग बहिणीचं वय काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? 7 मध्ये भावाच्या वयामध्ये 7 वर्षे मिळवायचं आहे. मग किती होणार आहे? 14 असणार आहे याचं बरोबर उत्तर. 3 नंबरच्या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर पहा वेन आकृतीचं निरीक्षण करून आपले उत्तरे द्यायचे आहेत. गायन वादन व नृत्य येणाऱ्यांची संख्या किती? गायन वादन व नृत्य करणारे 10 ह्या वर्तुळामध्ये दिलेत. नृत्य करणारे वर्तुळामध्ये दिलेत, गायन करणारे चौकोनामध्ये दिलेत आणि वादन करणारे षटकोनामध्ये दिलेत. हे तिन्ही कृती येणाऱ्यांची संख्या किती? म्हणजे तिन्हीमध्ये
कॉमन म्हणजे सामायिक असणारा अंक आपल्याला पाहायचा आहे. मग पहा, वर्तुळामध्ये येतं षटकोन आणि चौकोन, या तिन्हीमध्ये येणारा कोणता आहे अंक? 8. 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे. त्यालाच तुम्हाला गोल करायचे विद्यार्थ्यांनो. तिन्हीमध्ये सामायिक असणारा 8 अंक आहे. 4 हा अंक पहा चौकोन आणि षटकोनामध्ये येतो. 2 हा अंक वर्तुळ आणि चौकोनामध्ये येतो. म्हणून आपल्याला 8लाच घ्यायचा आहे तिन्हीमध्ये सामायिक असणारा. त्यानंतर पहा 34वा प्रश्न. कमळाला गुलाब म्हणले, गुलाबाला जास्वंद म्हणले, जास्वंदीला चमेली म्हटले, तर जर्मनीचा. त्यानंतर पहा पुढील प्रश्न. कमळाला गुलाब म्हटले, गुलाबाला जास्वंद म्हटले, जास्वंदीला चमेली म्हटले, तर गणपतीचे आवडते फूल कोणते? गणपतीला कोणते फूल आवडते? तर ते आहे जास्वंद. मग जास्वंदीला पहा काय म्हणलेलं आहे? चमेली. मग चमेली पर्यायाला आपल्याला गोल करायचं आहे. 4 नंबरचं पर्याय बरोबरच नाही, त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. नावात बदल यावर आधारित हा प्रश्न होता. तर शेवटी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे आणि त्या उत्तराला त्यांच्या नावामध्ये आणि तर पहा अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये आपल्याला काय करायचं आहे? शेवटी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे आणि त्या उत्तराच्या नावामध्ये काय बदल केलेलं आहे त्याला आपल्याला गोल करायचं होतं. घाई गडबडीत जास्वंदाला नाही गोल करायचं, उत्तर तुमचं चुकू शकतं. त्यानंतर पहा पुढील प्रश्न 35वा. मूळ आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून शोधा. तर पहा अशीच आकृती आपल्याला पर्यायातून शोधायची आहे. तर पहा आपल्याला प्रत्येक भाग आपल्याला नीट पाहायचा आहे. इथे पहा बदल झाले, हे कॅन्सल होणार आहे. इथे देखील चुकीचं आहे, हे देखील चुकीचं आहे. 4 नंबरची आकृती अगदी बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर पहा 36वा प्रश्न. यशचे वय 5 वर्षापूर्वी 25 होते, तर आणखी 5 वर्षांनी किती असेल? आपल्याला 5 वर्षापूर्वीचं वय दिलेलं आहे आणि 5 वर्षांनंतरचं वय आपल्याला विचारलेलं आहे. मग दोन्ही मिळून किती आपल्याला मिळवायचं आहे? 5 आणि 5 10. 5 अधिक 5 10 आपल्याला 25मध्ये मिळवायचं आहे. 25 अधिक 10 किती झालेलं आहे? 35. 2 नंबरचं पर्याय बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. कारण आपल्याला सांगितलेलं आहे 5 वर्षापूर्वीचं वय 25. मग आता सध्याचं वय तिचं किती असणार आहे? 30. 25 आणि 5 केलं 30 आणि पुन्हा आणखी 5 वर्षांनी किती असणार आहे? 35. असं हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. फक्त 5 आपल्याला मिळून नाही टिक करायचे 30 या पर्यायाला, चुकणार आहे तुमचं उत्तर विद्यार्थ्यांना. म्हणून प्रश्न नीट समजून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा पुढील प्रश्न. जर कमल बरोबर 425, नमक बरोबर 724, तर मन बरोबर किती? तर पहा क आणि क इथे दोघांमध्ये पण आणि म देखील दोघांमध्ये कॉमन आहे. क म. मग क आणि म हे दोन्हीमध्ये सारखेच अक्षर आहेत. मग दोन्हीमध्ये सारखे कोणते दिलेले? क साठी काय आहे पहा 4 आणि म साठी 2 आणि ल साठी 5 आहे. ल साठी काय आहे? 5. त्यानंतर पहा न साठी 7 आहे, म्हणजे अक्षर आणि त्यांचा चिन्हाचा क्रम हा सारखा दिलेला आहे. म पहा कुठे आहे? मध्ये आहे आणि म इथे पहा मध्ये आहे. मध्ये 2 अंकच दिलेले आहे, म्हणजे म साठी काय असणार आहे? 2 आणि न साठी काय 7. 27 हे असणार आहे मनसाठी सांकेतिक भाषा. 1 नंबरचं पर्याय बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. तर अशा प्रकारे अक्षर आणि त्यांचं चिन्ह यांचा क्रम सारखा असेल तर आपलं उत्तर हे पटकन शोधता येतं. जर नसेल तर आपल्याला काय करायचं आहे? कॉमन फॅक्टर मेथडनं सॉल्व्ह करायचं आहे. 38वा प्रश्न पहा. खालील आकृतीत त्रिकोण किती आहेत ते लिहा. एकूण त्रिकोण आपल्याला सांगायचं आहे. तर पहा हा एक त्रिकोण, हा एक 2 3 4, पुन्हा हा एक 5, हा एक 6, त्यानंतर पहा 7 आणि हा 8 झालेले आहेत. त्यानंतर पहा 9 10 आणि पुन्हा 11 त्रिकोण इथे दिसलेले आहेत. मग आणखी कुठे त्रिकोण दिसतात का पाहूयात आता. तर पाहूयात पण आपल्याला नीट बारकाईनं पाहायचं आहे. तर नाही, 11च इथे त्रिकोण आहेत. मग पहा 11 आहे का? हो, 4 नंबरचं पर्याय बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं. त्यानंतर पहा पुढील प्रश्न. एका धावण्याच्या शर्यतीत सुधा अनघाच्या मागे आहे. सुधा अनघाच्या मागे. त्यानंतर पहा सुनंदा अंकिताच्या पुढे आहे. सुनंदा काय म्हणलेलं आपल्याला? अंकिताच्या पुढे आहे. सुधा व सुनंदाच्या मध्ये मनीषा आहे. सुधा आणि सुनंदाच्या मध्ये म्हणजे सुनंदा काय असणार आहे? सुधाच्या मागे असणार आहे. सुनंदा अंकिताच्या पुढे आहे, म्हणजे अंकिता पुन्हा मागे असणार आहे आणि दोघींच्या मध्ये कोण आहे म्हणलेलं आहे? पहा इथे सुधा व सुनंदाच्या मध्ये मनीषा, म्हणजे मनीषा इथे असणार आहे. तर दिलेल्या माहितीवरून खाली प्रश्न आपल्याला सोडवायचे. धावण्याची शर्यती सर्वात पुढे कोण आहे? पहा इथे कोण आहे? अनघा. 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं विद्यार्थ्यांनो. तर पुढील प्रश्न पहा. प्रश्न जागी कोणती आकृती येईल? तर पहा हा षटकोनामध्ये हा जो काही चिन्ह काढलेला आहे ते आपल्याला पाहायचं. या कोणातून या कोणात गेलेलं आहे, पुन्हा इथे पुन्हा पहा आता कुठे यायला पाहिजे? इथे यायला पाहिजे. म्हणजे पहा इथे जागा याची बदलत गेली, इथं पुन्हा इथे.
40वा प्रश्न पहा, प्रश्नाच्या जागी कोणती आकृती 40वा प्रश्न पहा, प्रश्नाच्या जागी कोणती आकृती येईल? तर पहा, हा जो काही आकृती आहे हे आपल्याला आकृतीचं निरीक्षण करायचं आहे. मग पहा, आकृतीचं निरीक्षण केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की पहा, हा जो काही आतील चिन्ह आहे तो इथे होता, इथे आलेला आहे, म्हणजे या कोणातून पुढच्या कोणामध्ये गेलेला आहे, मग इथे आलेला आहे. त्यानंतर पुन्हा इथे जायला गेलेलं आहे, मग पुन्हा इथे. मग पहा, अशा प्रकारे या ठिकाणी कुठे आहे? 3 नंबरच्याच पर्यायामध्ये. यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. त्यानंतर पुढील प्रश्न, एका सांकेतिक भाषेत 22 बरोबर 4. तर पहा, गुणाकार केल्यानंतर 4 येतं. 43 गुणिले 12. 22 बरोबर 4. पहा, इथे 2 गुणिले 2 केलं तर 4 येतं. 43 बरोबर 12. 4 त्रिक 12 येतं. 96 बरोबर 54. 9 सख्ख 54. तर असं लिहितात. तर 88 बरोबर किती? मग 8 गुणिले 8 केलं तर आपलं उत्तर काय येणार? 64. 1 नंबरचं पर्याय बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. 42वा प्रश्न, खालीलपैकी भाजून न केलेला पदार्थ कोणता? भाकरी याला भाजून केलं जातं, मोदक याला उकडलं जातं किंवा तळलं जातं, पोळीला भाजलं जातं. 1 व 3 पर्याय बरोबर म्हणलेले. मग 1 व 3 पर्यायामध्ये काय? भाजून केलेले पदार्थ आहेत. आपल्याला म्हणलेलं आहे भाजून न केलेला, मोदकाला आपल्याला म्हणलेलं भाजून न केलेला पदार्थ मोदकाला भाजलं जात नाही, म्हणून आपल्या 2 नंबरच्या पर्यायाला गोल करायचे होते. हे असणार आहे आपलं बरोबर उत्तर. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, पाऊस आला की मोर थुई नाचू लागतात. या वाक्यात 2 अक्षरी शब्द किती आहेत? 2 अक्षरी. पाऊसमध्ये 3 अक्षरे आहेत, आलामध्ये 2 अक्षरी. त्यानंतर मोर, थुई थुई हे 4 झाले आणि नाचू. मग पहा किती आहेत? एकूण 5. 2 नंबरचं पर्याय बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. 44वा प्रश्न, खालील प्रश्नात गटातनं बसणारा पर्याय ओळखा. इतिहास, इंग्रजी, स्वाध्याय का भूगोल? 3 नंबरचं पर्याय स्वाध्याय. इतिहास, इंग्रजी, भूगोल हे काय? भाषेचे विषय. त्यानंतर 45वा प्रश्न, मायाला 3 बहिणी व 2 भाऊ आहेत, तर तिच्या भावाला बहिणी किती? मायाला किती म्हणले? 3 बहिणी आणि 2 भाऊ. तर तिच्या भावाला किती बहिणी असणार आहेत? या 3 बहिणी आणि माया एक स्वतः. एकूण किती झाले? 4 जण. मग पहा, 4 या पर्यायाला तुम्हाला गोल करायचे. 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, कृष्णा घरातून सोबत दाखवल्या रस्त्याने शाळेत गेला. शाळेत जाईपर्यंत तो एकूण किती वेळा वळाला? आपल्याला फक्त वळालेलं सांगायचं आहे. तर पहा, रस्त्याने शाळेला गेला म्हणलेलं आहे घरातून. मग पहा, घरातून तो निघालेला आहे, एकदा वळालेला आहे. पुन्हा पहा इथे 2दा, पुन्हा 3 वेळा, 4, 5 आणि 6 आणि पुन्हा शाळेत जाताना 1, 7. 6 किंवा 7 आपल्याला टिक करायचं आहे. मग पहा 6 आहे का? हो, 3 नंबरच्या पर्यायामध्ये, त्यालाच तुम्हाला गोल करायचे विद्यार्थ्यांना. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, 47वा, पुढे दिलेल्या प्रश्नात गटात बसणारे पद ओळखा. तुकाराम, एकनाथ, ज्ञानेश्वर. तर भाई संतांची नावे आहेत विद्यार्थ्यांनो. मग संत पर्यायामधून आपल्याला निवडायचे. मग पहा, नामदेव काय संत आहेत, संभाजी, शिवाजी आणि मालोजी हे संत नाही आहेत, म्हणून आपल्याला 3 नंबरच्या पर्यायाला गोल करायचे. हे थोर पुरुष आहेत विद्यार्थ्यांनो, म्हणून आपल्याला संतांची नावे लक्षात ठेवायची आहेत. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, 4, 16, 36 आणि 64. पहा, 2चा वर्ग 4 असतो. त्यानंतर 4चा वर्ग 16 असतो. त्यानंतर 6चा वर्ग 16 असतो आणि 8चा वर्ग 64 असतो. म्हणजेच आपल्या समसंख्यांचे क्रमाने वर्ग संख्या दिलेल्या आहेत. 8 नंतर येणारी समसंख्या आहे 10. मग 10चा वर्ग काय असतो? 100. म्हणजे 1 नंबरचाच पर्याय बरोबर आहे विद्यार्थ्यांनो, त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, खालील संख्या मालेत प्रश्नाच्या जागी येणाऱ्या संख्या पर्यायातून शोधा. तर पहा, ही संख्या मालेचं आपल्याला बारकाईने निरीक्षण करायचं विद्यार्थ्यांनो. तर पहा, 2मध्ये ज्यावेळेस तुम्ही 1 मिळवता त्यावेळेस इथं 3 आणि 3मध्ये 2 मिळवले. 3च्या आधीची संख्या देखील 2च आहे, त्या आणि 5 आलेला आहे अंक. 5मध्ये 3 मिळवले, 5च्या आधीची संख्या 3 आहे, त्यामध्ये ते मिळवलेलं आहे. मग 8 आणि 5 13 होतं आणि 13 आणि 8 यांची बेरीज किती होणार आहे? पहा, 8, 9, 10, 11, 21 होणार आहे. म्हणजेच आपल्याला 21 या संख्येमध्ये काय मिळवायचं? 13, त्याच्या आधीची संख्या मिळवायची आहे. मग पहा, उत्तर काय येणार आहे? 34. म्हणजेच 34 असणार आहे आपलं बरोबर उत्तर. पहा, उत्तर दिलेलं आहे का? हो, 4 नंबरच्या पर्यायामध्ये. यालाच तुम्हाला गोल करायचं आहे त्यातून. 2मध्ये 1 मिळवलं, 3मध्ये 2 मिळवलं, असं करून आपल्याला घ्यायचं नाही. कारण इथे पहा, 8मध्ये किती 8 आणि 5 13, 13मध्ये 6 मिळवलं, 21 येतं का? नाही. म्हणून अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित विचार करून सॉल्व्ह करायचे असतात विद्यार्थ्यांना प्रश्न हे.
त्यानंतर पहा पुढील प्रश्न 50वा. रोहितचा रांगेतील क्रमांक डावीकडून 6वा व उजवीकडून 8वा आहे, तर रांगेत एकूण मुले किती? तर पहा एकाच व्यक्तीचा दोन्हीकडून क्रमांक दिलेला आहे, एकीकडून 6वा आणि एकीकडून 8वा. म्हणजे दोघांची बेरीज आपल्याला करायची आहे. 8 आणि 6 किती होतात? 14 आणि एक कमी करायचं आहे, म्हणजे एकूण मुले किती आले? 13. मग 13 पहा कुठे दिलेलं आहे? 4 नंबरच्या पर्यायामध्ये, म्हणून यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. ज्यावेळेस आपल्याला एकाच व्यक्तीचा दोन्हीकडून क्रमांक दिला जातो त्यावेळेस आपल्या दोघांची बेरीज करून एक कमी करायचे, ते असणारे एकूण मुले. त्यानंतर पहा 51वा प्रश्न. आकाशवाणी शब्दातील क्रमाने पहिल्या 3 अक्षरी शब्दाचा समाधी शब्द लिहा. पहिल्या 3 अक्षरी शब्द कोणते आहेत? आकाश. मग आकाशचा समाधी शब्द आपल्याला सांगायचं, पुन्हा आकाशच सांगायचं का? नाही, हे कॅन्सल. रेडिओ येईल का? नाही. वाणी येईल का? नाही. तर गगन. आकाशचा समानी शब्द आहे आभाळ, गगन, अंतराळ, नभ, व्योम, ख, हे सगळे समाधी शब्द आहेत. त्यातून समाधी शब्द आपल्याला चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर पहा 52 ते 54साठी सूचना. पुढे दिलेल्या प्रश्नात गटातनं बसणारे पद ओळखा. तर 52वा प्रश्न. हिरवा, पिवळा, पांढरा आणि केसरी. हिरवा, पिवळा आणि पांढरा मूळ रंग आहेत, केसरी येणार नाही, म्हणून आपल्याला 4 नंबरच्या पर्यायाला गोल करायचा आहे. त्यानंतर पहा पुढील प्रश्न. तर यात पहा आकृतीमध्ये काहीतरी बदल केलेला आहे, तो आपल्याला शोधायचा आहे. पहा या आकृतीमध्ये बदल झालेला आहे, म्हणून यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. पहा इथे हा चिन्ह बदललेला आहे, इथे उलट दिलेलं आहे. त्यानंतर पहा पुढील प्रश्न. 35, 21, 15 आणि 49. तर पहा 7च्या पाड्यामध्ये 35 येतं, 21 देखील येतं, 49 देखील येतं, पण 15 येतं का? नाही, म्हणून हेच असणारे वेगळं पर्याय, त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. 55वा प्रश्न पहा. 500 सेमी तारेतून 3 सेमी तार कापून टाकली तर किती मीटर तार शिल्लक राहिली? 500 सेमीतून फक्त 3 म्हणलेलं आहे, मग 500मधून 3 गेले किती राहणार आहे? 497. मग पहा 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं विद्यार्थ्यांना. पुढील प्रश्न. त्यानंतर पहा पुढील प्रश्न. पार्थजवळ 2, 5, 10 रुपयाच्या प्रत्येकी 5 नोटा आहेत, तर त्याच्याजवळ एकूण किती पैसे आहेत? मग अशा प्रश्नामध्ये काय करायचं आपल्याला? किती नोटा सांगितलेले आहे? 10 अधिक 5 अधिक 2, हे किती रुपये आहेत यांची बेरीज करायची आहे. 10 आणि 5, 15 आणि 2, 17 आणि प्रत्येक किती नोटा म्हणलेल्या आहेत? 5. मग गुणिले 5 करायचं आहे. मग 17 5 किती येतं? 85. मग पहा 17 5 किती येतं? 85. म्हणून आपल्याला 85 या पर्यायाला टिक करायचं. 4 नंबरचा पर्याय बरोबर असणार आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. तर पहा 10 रुपयाचे 5 नोटा म्हणजे 50 रुपये होणार आहेत. प्रत्येकाचं काढत बसण्यापेक्षा आपण जर एकांची बेरीज केली, प्रत्येक नोटाचं आपण किंमत काढण्यापेक्षा या तिघांची बेरीज करून जर आपण 5 न गुणलं तर आपलं उत्तर हे बरोबर येतं. कारण पहा 10च्या 5 नोटा म्हणजे 50 रुपये, 5च्या 5 नोटा म्हणजे 25 रुपये आणि 2च्या 5 नोटा म्हणजे 10 रुपये. बघा 85 हे उत्तर बरोबर असणार विद्यार्थ्यांना, यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. सोप्या पद्धतीनं आपल्याला सॉल्व्ह करायचे असतात प्रश्न परीक्षेमध्ये, कारण आपल्याला वेळ कमी असतो, हो की नाही. त्यानंतर पहा खालील प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते आपल्याला सांगायचं. आरशातील प्रतिमेवर आधारित हा प्रश्न आहे. मग पहा आरशामध्ये जवळचा भाग जवळ आणि लांबचा लांब जातो. जवळचा भाग जवळ पहा कुठे आहे का असा भाग? इथे नाही, कॅन्सल. मग पहा इथे आहे. मग पहा इथे देखील खालचा आकृती पहा चुकलेली आहे, हे कॅन्सल होणार आहे. त्यानंतर पहा दोन्ही इकडेच येणार आहेत का? नाही, म्हणून हे देखील कॅन्सल होणार. 2 नंबरची आकृती बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर पहा पुढील प्रश्न पहा. पाण्यातील प्रतिबिंब म्हणलेला आपल्याला पाण्यामध्ये वरचा भाग खाली जातो आणि खालचा वर. हा भाग खाली पहा कुठे गेलेला आहे? इथे नाही, कॅन्सल. हे देखील कॅन्सल होणार आहे. इथे अगदी बरोबर दिलं आणि हे ॲज इट इज दिले म्हणून हे कॅन्सल. हेच असणार आहे बरोबर उत्तर. 3 नंबरच्या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर पहा पाण्यातील आकृतीवर आधारित प्रश्न आहे पुढील. प्रश्न आकृती आणि ही पाण्यातील आकृती. वरचा भाग खाली जायला हवं, मग पहा इथे खाली गेलेलं आहे आणि दिशा याच्यामध्ये चेंज होत नाही वर विद्यार्थ्यांना, म्हणून हेच बरोबर असणार आहे. हे चुकलेलं आहे, हे पण चुकलेलं आहे आणि हे देखील चुकलेलं आहे. 1 नंबरचंच आकृती बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर पहा 60वा प्रश्न. तुम्ही खेळत असताना शेजारच्या काकूंनी तुम्हाला दुकानातून एखादी वस्तू आणायला सांगितली आहे, अशा वेळी तुम्ही काय कराल म्हणलेलं आहे. तर पहा मी खेळत आहे म्हणून आणणार नाही असं करेल का? नाही. माझा खेळ संपल्यानंतर आणेन असं सांगेन, हे चुकीचं आहे. खेळ थांबवून काकूंना वस्तू आणून देईन व नंतर खेळेन. तर पहा ही कृती अगदी योग्य आहे, यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. आपण आई व्यतिरिक्त कोणाचेही काम करत नसल्यास सांगेन का? नाही, हे देखील चुकीचं आहे. 3 नंबरचंच पर्याय बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर पहा 61वा प्रश्न. प्रश्नाच्या जागी आपल्याला येणारी संख्या सांगायची आहे. मग पहा आधी आपल्याला या दोन्ही आकृतीचं निरीक्षण करायचं आहे आणि याचं काय रिलेशन आहे ते समजून आपल्याला तसाच बदल इथे करायचा आहे विद्यार्थ्यांनो. मग पहा 4 आणि 5 यांची बेरीज 9 होते आणि 9 आणि 2 किती होते? 11 आणि 11 त्रिक 33 इथं केलेलं आहे. तर असं रिलेशन इथे लागलेलं आहे. इथंच पाहूयात असं रिलेशन इथं आहे का.
5 आणि 3 8, 8 आणि 2 10, मग 10 गुणिले 3 केलं तर 30 येतं, हे देखील बरोबर आहे. 5 आणि 3 8 आणि 8 आणि 1 9, आणि 9 तरी किती येतं 27. मग 27 पहा आहे का पर्यायामध्ये, पाहूयात. हो आहे, 1 नंबरच्याच पर्यायामध्ये, त्यालाच तुम्हाला गोल करायचं विद्यार्थ्यांनो. अशा प्रकारे हे समजून घेऊन आपल्याला सॉल्व्ह करायचं असतं. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, चुकीचे पद आपल्याला ओळखायचे. चुकीचं पद ओळखण्यासाठी आधी आपल्याला या संख्या मालिकेचं क्रम कसा आहे ते समजून घ्यायचं आहे, यांच्यामध्ये कसा बदल केलेला आहे ते समजून घ्यायचं आहे, आणि आपल्याला चुकीचा पद आपल्याला ओळखायचा असतो. मग पहा 18 आणि 23 यांचं काय रिलेशन आहे. 18मध्ये आपण जर 5 मिळवलं तर 23 येतं, 23 आणि 5 मिळवलं तर 28 येतं, हे बरोबर दिलं आहे. 28 आणि 5 मिळवलं तर 37 येतं, हे देखील बरोबर आहे. म्हणजे +5ची ही सिरीज आहे, +5ची ही मालिका आहे. बाबा 33मध्ये जर आपण 5 मिळवलं तर किती यायला हवं 38, आणि 38मध्ये जर आपण 5 मिळवलं तर 43 येतं, हे बरोबर दिलेलं आहे. म्हणजे चुकीचं पद कोणतं आहे 37. 4 नंबरचं पर्याय बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. पहा 4 नंबरच्या पर्यायामध्ये 37 दिलेलं आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, दिशावर आधारित प्रश्न आहे. अर्चनाच्या मागे सूर्यास्त होत होता. अर्चनाच्या मागे सूर्यास्त होत होता म्हणजे अर्चनाचे तोंड कुठे असणार आहे, पूर्व दिशेला. हे आहे पूर्व, हे पश्चिम, हे उत्तर आणि दक्षिण. अर्चनाच्या मागे काय होत होता, सूर्यास्त, म्हणजे तिचे तोंड कुठे असणार आहे, पूर्वेला. त्यावेळी तिच्या डाव्या बाजूस असणारी दिशा, मग डावी हात कुठं असतं, आपलं उजवा हात पूर्वेकडे जर एखाद्या व्यक्तीचं तोंड असेल तर उजवा हात असतो दक्षिणेकडे आणि डावा असतो उत्तरेकडे. उत्तर हे असणार आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर. 4 नंबरचं पर्याय बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, प्रशांतने 1 सप्टेंबरपासून शिक्षक दिनापर्यंत रोज 3 चित्रे काढली, तर त्याने किती चित्रे काढली. 1 ते शिक्षक दिन म्हणले. शिक्षक दिन कधी असतो, 5 सप्टेंबरला. म्हणजेच 1 सप्टेंबरपासून 5 सप्टेंबरपर्यंत त्याने रोज 3 चित्रे काढली. मग किती झाले एकूण 5. मग 5 गुणिले 3 करायचे, कारण रोज 3 चित्रे काढले. 5 तरी किती होणार आहे, उत्तर 15. अगदी सोपा प्रश्न होता हा. 3 नंबरचा पर्याय बरोबर असणार आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर पहा पुढले प्रश्न, श्रीकृष्ण जन्माष्टमी या शब्दात किती जोडाक्षर आहेत. आपल्याला जोडाक्षरे म्हणलेले आहे. मग श्र काय आहे, जोडाक्षर, कारण हा श अधिक र या 2 व्यंजन आणि अ या स्वराने बनलेला असतो. श्र हा अक्षर, म्हणून हा जोडाक्षर आहे 1. कृ हे जोडाक्षर घ्यायचं नाही आपल्याला, बऱ्याच वेळा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. कृ हे काय आहे, अक्षर आहे ना की जोडाक्षर, म्हणून याला आपल्याला पकडायचं नाही आहे, कारण यामध्ये रू हा स्वर मिसळलेला असतो. त्यानंतर ष्ण पहा, हा देखील जोडाक्षर आहे. तर पहा त्यानंतर पहा ष्ण हे जोडाक्षर आहे. त्यानंतर न ला म जोडलेलं आहे आणि श ला ट जोडलेलं आहे. म्हणजेच अशा प्रकारे एकूण किती आहे जोडाक्षरे, 4. मग पहा 4 उत्तर कुठे दिले, 4 नंबरच्याच पर्यायामध्ये, यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. पुढील प्रश्न, एका सांकेतिक भाषेत नवला शब्द नलव असा लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत मनर हा शब्द कसा लिहा. तर पहा फक्त अक्षरांची अदलाबदल केली. न पहिला अक्षर न ॲज इट इज ठेवलेलं आहे आणि वलचं उलट केलेलं आहे लव. मग पहा म असंच ठेवायचं आहे आपल्याला, नरचं उलट करायचं आहे र न. मरण पहा कुठे दिलं आहे, 2 नंबरच्या पर्यायामध्ये, त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. 67वा प्रश्न पहा, खालीलपैकी आकाराने सर्वात मोठा पक्षी कोणता. गरुड, घार, वटवा, घोळ का शहामृग. आकाराने मोठा म्हणलेला आहे पक्षी, मग कोणता असणार आहे तो, शहामृग. 4 नंबरचं पर्याय बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं विद्यार्थ्यांना. 68वा प्रश्न, खालीलपैकी कोणती वाईट सवय आहे. अनिल शिंकताना नाकावर व तोंडावर रुमाल धरतो, ही तर अगदी चांगली सवय आहे. पुष्पा नखे वाढली की लगेच कापते, ही देखील सवय चांगली आहे. गणेश 1 आड 1 दिवस शौचास होतो, पहा ही चुकीचं सवय आहे, म्हणून यालाच तुम्हाला गोल करायचं. आणि रमेश स्वच्छ कपडे घालतो, ही देखील चांगली सवय आहे. 2 नंबर. आणि रमेश स्वच्छ कपडे घालतो, ही देखील सवय चांगली आहे. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचे, कारण ती वाईट सवय आहे विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, अक्षरधाम या शब्दातील डावीकडून चौथे अक्षर कोणते. अक्षरधाम या शब्दातील डावीकडून, ही असते उजवी बाजू आणि ही असते डावी बाजू. डावीकडून चौथे अक्षर कोणते म्हणलेले आहे, मग चौथे कोणते आहे, 10. मग 10 पहा कुठे दिले, 4 नंबरच्या पर्यायामध्ये, यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. बुद्धिमत्तेचे प्रश्न सोडवताना आपल्याला घाई करायची नाही आहे, कारण पहिल्या पर्यायामध्ये उत्तर हे बऱ्याच वेळा नसतं विद्यार्थ्यांनो, चौथ्या पर्यायामध्ये उत्तर दिलेलं असतं, म्हणून आपल्याला नीट शब्द म्हणून. तर पहा बुद्धिमत्तेचे प्रश्न सोडवताना आपल्याला घाई गडबड नाही करायचं आहे. पहिल्या दुसऱ्या पर्यायामध्ये उत्तर हे असू शकत नाही विद्यार्थ्यांनो, किंवा असूही शकतं, परंतु आपल्याला घाई गडबड नाही करायचं आहे. सर्व पर्याय नीट पाहायचे आहेत आणि आपलं प्रश्नाचं उत्तर हे निवडायचं आहे.
त्यानंतर पहा पुढील प्रश्न 17वा, खालीलपैकी कोणत्या शब्दाचा अर्थ चंद्र होत नाही? चंद्र होतो नाही तर होत नाही म्हणलेला आहे. म्हणजे 3 पर्यायामध्ये समाधी शब्द असणार आहेत आणि एक असणार आहे वेगळा, आणि वेगळा असलेल्या पर्यायाला आपल्याला गोल करायचं आहे. तर पहा, चंद्राला शशी म्हणतात, सोम म्हणतात, इंदू म्हणतात, सुधांशू म्हणतात, सुधाकर म्हणतात. परंतु सरिता म्हणता येईल का? परंतु सरिता म्हणतात का? नाही, कारण सरिताचा अर्थ काय होतो? नदी. नदीचा समाधी शब्द आहे सरिता. म्हणून आपल्याला काय करायचं आहे? 2 नंबरच्या पर्यायालाच गोल करायचं आहे, कारण याचा अर्थ चंद्र होत नाही विद्यार्थ्यांनो. म्हणून 2 नंबरचाच पर्याय बरोबर असणार आहे. 71वा प्रश्न, खालीलपैकी किती संख्या मूळ संख्या आहेत? आहेत म्हणलेलं आहे. मूळ संख्या आपल्याला शोधायची आहे. 36 पहा, ही तर वर्ग संख्या आहे आणि सम असल्यामुळे काय असणार आहे? संयुक्त संख्या. 15 देखील संयुक्त संख्या आहे. त्यानंतर पहा 29, 29 ही मूळ संख्या आहे. 13 मूळ संख्या आहे. 70 तर समसंख्या असल्यामुळे ही संयुक्त संख्या असणार आहे. 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे, म्हणून ह्याला देखील आपल्याला घ्यायचं आहे 2ला. तर पहा 2 ही काय आहे? त्यानंतर 2 ही एकमेव सममूळ संख्या, म्हणून याला देखील आपल्याला घ्यायचं आहे. 9 ही संयुक्त संख्या आहे. त्यानंतर 59 ही मूळ संख्या आहे. 97 ही तर सर्वात मोठी मूळ संख्या आहे आणि 99 संयुक्त संख्या आहे. अशा प्रकारे पहा किती मूळ संख्या आहेत? एकूण 5. मग पहा 5 कुठे दिलेलं आहे? कोणत्या पर्यायामध्ये? 1 नंबरच्या पर्यायामध्ये. यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. पुढील प्रश्न पहा 72वा. त्यानंतर पहा 72वा प्रश्न, खालीलपैकी विरुद्ध अर्थाची योग्य जोडी कोणती? विरुद्ध अर्थाची योग्य जोडी: काळा सावळा, थंड शीतल, गोरा गोमटा, भोळा आणि धूर्त. तर पहा काळा सावळा, थंड शीतल. तर पहा काळा सावळा ही विरुद्ध शब्दाची जोडी आहे का? नाही. थंड शीतल हे तर समाधी शब्द आहेत. गोरा गोमटा हा तर जोड शब्द आहे. काळा सावळा देखील जोड शब्द आहे. भोळा आणि धूर्त हे बरोबर विरुद्ध शब्दाची जोडी आहेत, म्हणून 4 नंबरच्या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर पहा 73 व 74साठी सूचना. अक्षरमाला दिले तुम्हाला आणि अक्षरमालेवर आधारित प्रश्न असणार आहेत. 73वा प्रश्न, भाग दिलेल्या अक्षरमालेत एकूण किती अक्षरे आहेत म्हणाले आहे. अक्षरे एकूण किती म्हणाले आहे? मग पहा क क ग हे 4. मग पहा 1 2 3 4 5 आणि 4 पंचे किती होणार आहेत? 20. 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. 74वा प्रश्न, दिलेल्या अक्षरमालेत शेवटून 9वे अक्षर कोणते येते? शेवटून आपल्याला म्हणलेलं आहे 9. मग पहा शेवटून 9 हे 4 4 8 झाले आणि 9 कोणतं आहे? ढ. मग पहा ढ कुठे दिले? 2 नंबरच्या पर्यायामध्ये, त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर पहा शेवटचा प्रश्न, रहीम घरच्या गरीब परिस्थितीमुळे परीक्षा फी भरू शकत नाही, त्याला तुम्ही कोणती मदत कराल? तो त्याचा प्रश्न आहे असं समजून गप्प बसू, त्याला पुढच्या वर्षी परीक्षेला बस म्हणून सुचवू, आम्ही खाऊचे जमलेले पैसे मदत म्हणून देऊ, का त्याच्याबद्दल दुःख व्यक्त करू? तर पहा 3 नंबरची कृती ही योग्य असणार आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांना आपण आजच्या व्हिडिओमध्ये बुद्धिवंत परीक्षेच्या तयारीसाठी इंग्रजी व बुद्धिमत्ता पेपरचं सोल्युशन पाहिलं. तर विद्यार्थ्यांना आज आपण इथेच थांबूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि मी शिकवलं जर तुम्हाला समजलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा, कारण बरेच विद्यार्थी व्हिडिओ पाहतात परंतु लाईक करत नाहीत. लाईक हा खूप इम्पॉर्टंट आहे विद्यार्थ्यांना, तुम्ही लाईक करत जावा. आणि जर कोणी आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात आणखीन एका अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.